गेल्या 23 वर्षांपासून महान तपस्वी कैकाडी महाराज यांची मनमाड ते पंढरपूर पायदिंडी सोहळ्याचं आयोजन केलं जातं। या पालखीचा मुक्काम कोपरगावचे व्यापारी श्री नारायण अग्रवाल यांच्या निवासस्थानी येथे नियोजित असतो। या पालखीतील वारकऱ्यांना दरवर्षी भोजन, विश्रांतीची सोय, सकाळचा नाश्ता दिला जातो आणि त्यानंतर पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे होतं। तसेच दिंडीमधील वारकऱ्यांना उपयोगी आणि वस्तूंचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमात माजी मंत्री शंकरराव कोल्हे, मनाली कोल्हे, छोटूभाई जोबनपुत्रा, कांतीलाल अग्रवाल, डॉक्टर दत्तात्रय मुळे, डॉक्टर सतीश अजमेरे, डॉक्टर पंकज बंब, डॉक्टर संदीप वाबळे, हरिभक्तपरायण कोंडराम काका कैकाडी आदींसह ग्रामस्थ हजर होते आणि त्यांच्या हस्ते रेनकोटचं वाटप वारकऱ्यांना करण्यात आलं। यावेळी संजीवनी अकॅडमीच्या मनाली कोल्हे आणि कार्यक्रमाचे आयोजक नारायण अग्रवाल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। दरवर्षी मनमाड ते पंढरपूर जाणारी जी आपली वारी आहे आपल्या वारकऱ्यांची, त्यांची समस्त सोय ही नारायण शेठ अग्रवाल व त्यांच्या परिवारामार्फत केली जाते। त्यामध्ये फक्तच राहण्याची सोय नाही तर त्याचबरोबर त्यांना महाप्रसाद दिला जातो व एक उपयोगाची त्यांना वस्तू ही देखील दिली जाते। तर जवळजवळ 18 ते 20 वर्षापासून हे काम त्यांचं चालू आहे। यावर्षी त्यांनी रेनकोट वाटपाचं कार्य हाती घेतलं। तसंच ते दरवर्षी बॅग, सतरंजा या गोष्टी देखील त्यांनी वाटप केलेल्या आहेत। तर मला असं वाटतं खूप मोठं कार्य त्यांच्या हातून घडत आहे। आणि आज आम्ही जेव्हा आरती करत होतो तेव्हा पाऊस देखील पडला, तर मला असं वाटतं विठ्ठल भगवान जे आहेत ते नक्कीच प्रसन्न झाले आणि पुढे शेतकऱ्यांचे जे आपल्या अडचणी आहेत ते देखील विठ्ठल सोडवतील असं कुठंतरी त्यांनी इशारा दिला आहे असं मला वाटतं। तसेच ह्या वर्षी त्यांनी न्यूजपेपर वाटप करणाऱ्या मुलांना आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये मनमाड ते पंढरपूर जाणाऱ्या पालखीचे आज भव्य स्वागत करण्यात आले। या पालखीसोबत संत कैकाडी महाराजांचे पुतणे श्री रामदास महाराज स्वतः हजर होते। अत्यंत उत्साहाच्या वातावरणात आणि विशेष म्हणजे दिंडीचं आगमन झालं आणि पावसाचं आगमन झालं, याच्यामुळे आनंद द्विगुणित झाला। गेली 22 ते 23 वर्ष ह्या दिंडीच्या स्वागताची आणि तिच्या भोजनाची आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचा योग माझ्या नशिबात आला, याचा मला खूप मोठा अभिमान वाटतो। ह्या दिंडीच्या स्वागताकरता कोपरगाव शहरातील कांतीशेठ अग्रवाल, डॉक्टर मुळे, डॉक्टर अजमेरे, डॉक्टर बूब आदी प्रतिष्ठित डॉक्टर, तसेच कोपरगाव शहराचे उद्योगपती कांतीशेठ अग्रवाल व कोपरगाव शहराचे माजी मंत्री, महाराष्ट्राचे माजी मंत्री श्री शंकररावजी कोल्हे साहेब स्वतः उपस्थित होते। कोल्हे साहेबांच्या हस्ते या सगळं वारकऱ्यांना रेनकोट वाटण्यात आली। आज पावसाच्या वातावरणामुळे रेनकोट ही अत्यंत उपयोगी वस्तू ठरली असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही। या दिंडीच्या स्वागताकरता माझं कुटुंब आणि मी, माझी धर्मपत्नी सुषमा अग्रवाल, माझा चिरंजीव विरेश, सुनबाई पूजा अत्यंत मेहनत घेऊन आणि स्वतः स्वयंपाकात लक्ष घालून अत्यंत चविष्ट असा स्वयंपाक सादर देतो आणि त्यांची कृष्णाई मंगल कार्यालयामध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते। आपण जे आत्तापर्यंत सहकार्य दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद। या कार्यक्रमाकरिता नारायण अग्रवाल, संजय लोहाडे, तिलक अरोरा, संजय जाधव, सुरेश भालेराव, बाळासाहेब मालपुरे, गुलाबचंद अग्रवाल, जगदीश अग्रवाल, विरेश अग्रवाल आदींसह अग्रवाल परिवाराने विशेष परिश्रम घेतले। या पालखीतील वारकऱ्यांचे पूजन मनाली कोल्हे, सुमनताई अग्रवाल, पूजा अग्रवाल आदींनी केलं। या प्रसंगी स्वच्छता दूत सुशांत घोडके यांनी वृक्षारोपण करिता माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते झाडे वाटप केली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत घोडके यांनी केले, तर आभार विरेश अग्रवाल यांनी मानले। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगडेसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगडेज, एस9 मीडिया, कोपरगाव।